स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवाव्यात अशा प्रकारचे आदेश शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना आहेत। त्या पद्धतीने आम्ही पुढे मार्गक्रमण करतो आहोत। शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी या निवडणुकींना सामोरं जायचं आहे। प्राथमिक पातळीवर मला वाटतं की स्थानिक पातळीवर चर्चा या संदर्भातली सुरू आहे। स्थानिक पातळीवरचे जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ते प्रत्येक वॉर्ड वाईज कोण कोण इच्छुक आहे, कोणत्या प्रभागामध्ये काय परिस्थिती आहे याचा आढावा घेत आहेत। काय एजेंडा घेऊन आपण आता निश्चितपणे या निवडणुकींना सामोरं जात असताना विकास हा अजेंडा त्या ठिकाणी असणार आहे। शुद्ध पिण्याचं पाणी सर्व भागाला मिळालं पाहिजे, ड्रेनेज सिस्टम व्यवस्थित असली पाहिजे, दिवाबत्ती चांगली असली पाहिजे, रस्ते गटारी, त्याच्यासोबतच शाळा असेल, रुग्णालय असेल, खेळांची मैदानं असतील, बगीचा असेल, या सर्व सुविधा त्या भागातील नागरिकांना उपलब्ध झाल्या पाहिजेत। पाठीमागच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय तत्कालीन एकनाथजी शिंदे साहेबांच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये केलेले निर्णय, त्या काळामध्ये केलेली विकास कामं, त्याच्यासोबतच आताही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केलेले निर्णय, केलेली कामं, ह्या सर्व मुद्दे घेऊन आणि असंही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिकवण आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण। सामान्यातल्या सामान्य कुटुंबातला शिवसैनिक जनतेच्या सेवेमध्ये सतत काम करत असतो, सतत जनतेच्या सुखदुःखामध्ये तो सहभागी असतो। या सर्व गोष्टी घेऊन आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ। लोकसभेचा निकाल बघता काही नागरिकांची इच्छा आहे की भाजप शिवसेनेने मिळून हे इलेक्शन पार पाडावं असं। मी सांगितलं ना, महायुतीच्या माध्यमातून निवडणुकींना सामोरं जायचं आहे। महायुतीमध्ये सन्मानजनक वागणूक प्रत्येक पक्षाला मिळायला पाहिजे, त्यामध्ये शिवसेनेला पण सन्मानाची वागणूक मिळायला पाहिजे, ही प्रत्येक शिवसैनिकाची अपेक्षा आहे। इतर पक्षही राष्ट्रवादी वगैरे स्थानिक पातळीवरचे निर्णय त्या ठिकाणी होतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।